नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने स्पष्ट किया कि आज की बैठक में कांग्रेस महाविकास आघाड़ी के उम्मीदवारों में सीट बंटवारे पर चर्चा करेगी। आगे वडेट्टीवार ने दावा किया कि बीजेपी के कई नगर सेवकों ने संपर्क में रहने की बात सामने आई है और कुछ जगहों पर पैसों के जरिए नगर सेवकों को प्रभावित करने की कोशिश की जा रही है। वडेट्टीवार ने इसे घोड़ा बाजार बताते हुए निष्पक्ष चुनाव पर सवाल उठाए। नाही, असं आहे की आता काँग्रेस पक्षाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही आणि आज झूम मीटिंग आहे 3 वाजता। कुठली जागा कोणत्या पक्षाला महायुतीमध्ये सोडावी या संदर्भातली बैठक सर्व नेत्यांच्या आमची आहे। महाविकास आघाडी नाही, पहिले आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आहे, त्यामध्ये हा निर्णय होईल की कुठली जागा कुणाला सोडायची। राहिला विषय आता हा निवडणुका म्हणजे उत्सव झालेला आहे। आता आमच्याही संपर्कामध्ये भारतीय जनता पक्षाचे 100पेक्षा अधिक नगरसेवक आहेत। त्यांच्याही अंतर्गत प्रचंड वाद आहे की कोणी जर इनिशिएटिव्ह घेतलं की दुसरा गट तयारच आहे आम्हाला मदत करायला, परंतु आम्ही त्या भानगडीत पडत नाही। आम्हाला या घोडे बाजार जो काही चालला आहे आणि हा उत्सव चालला आहे फोडाफोडीचा, आताच माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख रुपये देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं लिफ्ट करण्याचं काम चाललेलं आहे। तर हे जे काही सवयी 2014 पासून सर्वांनाच लावली आहे, मला वाटतं यातून फेअर निवडणुका होणं, योग्य माणसाची निवड होणं, आता यामध्ये पैसा कोण गुंतवतो? व्यापारी गुंतवतात, व्यावसायिक गुंतवतात, मोठे मोठे उद्योगपती येतील। म्हणजे राजकारण आणि समाजसेवा ही आता जी काही प्रामाणिक केली जाते ती आता राजकारणाच्या बरोबर आणि आता तर ते सर्व उद्योगपतींच्या हातात जाईल, त्याला समाजाशी काही देणं घेणं असणार नाही। उद्योगपती, ठेकेदार, मोठमोठे कंत्राटदार हे आता भविष्यातील त्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, या मंडळामध्ये, विधिमंडळामध्ये हे चेहरे दिसतील। म्हणजे सामान्य माणूस कुठेच दिसणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल। शिवानीताई वडेट्टीवार यांचं नाव चर्चेत होतं, त्या मतदारसंघात त्या फिरल्या पण आहे, नगरसेवकांची संपर्क पण आहे, त्या लढणार आहे का निवडणूक? कारण की कार्यकर्त्यांची मागणी तशी आहे। नाही, अद्याप काही ठरलेलं नाही। जोपर्यंत आमच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होत नाही तोपर्यंत मी या संदर्भात काही निर्णय घेणार नाही। आणि एकीकडे प्रचंड धनशक्ती आहे आणि मोठमोठे उमेदवार आहेत। जो काही आता रेट खुलला गेला तो एक 15 लाख रुपयाचा रेट उघडल्याची माहिती आमच्याकडे आहे। आता 15 लाख रुपये एका नगरसेवकाला दिल्यानंतर त्यांना वाटतं की आता हे उत्सवच झाला, तर मला वाटतं या लोकशाही भविष्यात शिल्लक राहील की नाही हा खरा प्रश्न निर्माण होतो आहे। माघार घेतल्याची चर्चा आहे, काही कारण आहे त्याला? नाही, असं आहे, माघार घेतली असं म्हणत आत्ता मी म्हणणार नाही। आम्ही सगळे चाचपणी करतो, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण होतो आणि काय खेळ आहे त्यावर आम्ही निर्णय घेऊ। अरुण लाखानी यांचं नाव भाजपकडून सगळ्यात आघाडीवर आहे, सुप्रिया सुळेंची ते व्याही आहे। अशा वेळेस महाविकास आघाडीच्या मतदार नगरसेवकांची भूमिका काय असेल? नाही, आता अरुण लाखानी जी आहेत मला माहीत नाही, पण अरुण लाखानी असू देत किंवा कुठले दुसरे उद्योगपती असू देत, शेवट हे उद्योगपतीच आहेत। आणि आता तर त्यांचे संबंध प्रचंड मोठ्या राजकीय परिवाराशी जोडलेले आहेत। तेही राजकीय परिवार तेही प्रचंड मोठा आहे आणि अशा स्थितीमध्ये आता सामान्य माणसाला या निवडणुका आवाक्याबाहेरच्या आहेत आणि किमान आमच्यासारख्या तरी लोकांच्या त्या आम्हाला अशी जर परिस्थिती आली तर आमच्या आवाक्याच्या बाहेर दिसतात। एवढंच मी सांगेल, म्हणूनच म्हणतो ऑफिशियल हे सगळं डिक्लेअर होऊ द्या, मग आम्ही आमचा निर्णय जाहीर करू। नगरसेवक का गेले, म्हणजे नेमकं त्यावर त्यांच्या सोबत नियंत्रण आणि समन्वय नव्हता की काय कारण घडलं? नाही, असं आहे, आमचा उमेदवार अद्याप ठरलेला नव्हता। काही लोकांना चला फिरून या आणि म्हणून टोकन 5-5 लाख रुपये दिल्याची माहिती माझ्याकडे आहे। 15 लाख रुपये एका मतासाठी म्हणजे किती रुपयाची निवडणूक आहे? ही 100 कोटीची निवडणूक आहे। एकीकडे पंतप्रधान म्हणतात की जे खर्च कमी करा, बचत करा, आणि दुसरीकडे पंतप्रधानांचा फक्त गरिबांना आणि मध्यमवर्गीयांनाच सांगणं आहे, मोठ्या लोकांना सांगण्याचा त्यांचा उद्देश नव्हता। हे गरीब आणि मध्यमवर्गीयांनी समजून घेतलं पाहिजे। जे तुमचे नगरसेवक गेले, तुमचा एक शिंदेवाडीचा नगराध्यक्ष गेला, त्यांच्याशी काही संपर्क होता की त्यांना परत बोलवणार आहे का तुम्ही? तो येईल ना परत।
तो परत येईल, त्याच्यावर कारवाई होईल. सगळे जे नगरसेवक गेले ते पक्षाचा व्हीप झुंगारून गेले तर त्यांचं सदस्यत्व रद्द होईल ना, ते आम्ही करू ना. आणि 6 वर्षासाठी ते पुन्हा निवडणूक लढण्यासाठी पात्र नसणार. आम्ही व्हीप जारी करू आणि व्हीप जारी केल्यानंतर, व्हीप लावल्यानंतर, दिल्यानंतर योग्य ती कारवाई होईल ना. यवतमाळची जागा युबीटीला देणार की काँग्रेस स्वतः लढणार? नाही, अद्याप ती चर्चा 3 वाजता झूम मिटिंग आहे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख काँग्रेसच्या नेत्यांची. त्या मिटिंगमध्ये हे ठरेल की कुठली जागा कोणाला सोडायची, हे ठरेल.